रायगड जिल्ह्यातील महाड शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। जून महिन्यापासून दमदार पाऊस सुरू असून कोथुर्डेसह परिसरातील धरणे तुडुंब भरून वाहत असतानाही महाड शहरातील भीमनगर परिसरातील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। विशेषतः प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेल्या काही दिवसांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असूनही तोही वेळेवर होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील रहिवाशांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय। याबाबत महाड नगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। नागरिकांनी तातडीने नियमित आणि वेळेवर पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली असून पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे। दरम्यान प्रशासनाने लवकरात लवकर हा प्रश्न सोडवला नाही तर नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा परिसरातील महिलांनी दिलाय। दरम्यान प्रशासनाने लवकरात लवकर हा प्रश्न सोडवला नाही तर नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा परिसरातील महिलांनी दिला आहे। वाढत्या पाणी टंचाईमुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। दरवर्षी पाण्याचा ही बोंबाबोंब आहे की नगरपालिका ही एक दिवस आड करून आम्हाला एप्रिल ते मे पर्यंत पाणी पुरवठा करतच नाही। एक दिवस आड करून पुरवठा करते आणि तेव्हा आम्ही ऍडजस्ट करून घेतो कारण धरणाला पाणी नसतं। पण आता धरण सगळे ओसंडून गेलेले असताना सुद्धा आम्हाला एक दिवस आड करून पाणी पुरवठा करतात आणि तो पण पाणी पुरवठा आम्हाला अगदीच 1.5 तासाचा असतो। आमच्या सोसायटीला पाणीही पुरत नाही। भीमनगरला तर पाणीच नाहीये। जे म्हातारे आहेत, लहान मुलं आहेत, त्यांनी काय करायचं? आम्ही पावसाचं पाणी भरून दिवस काढतोय। निवडून दिलेले आहोत, आमदार खासदार निवडून दिलेले आहोत, नगर अध्यक्ष निवडून दिलेले आहोत। त्याचा फायदा काय उपयोग आहे आम्हाला? आणि हा हेवा भीमनगर मध्येच का झालेला आहे? प्रत्येक ठिकाणी पाणी येते, मग आम्हालाच पाणी पुरवठा कमी का? आम्ही का वंचित पाण्यापासून? आज 14 तळे हा पाण्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केलेला आहे, तो कशासाठी केलेला आहे? आणि आम्हीच वंचित का त्याच्यापासून? सर्व एरियाला पाणी बरोबर पुरवठा होतोय सगळ्यांना। आम्ही काय करायचं? आज जर आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे आमची कामं झाली नाही तर आम्ही हंडा आंदोलन करणार हे 100% आहे आणि आमचं ठरलेलं आहे आणि आम्ही नगरपालिकेच्या समोरच करणार आहोत।